तर आपण बघू शकता ह्या पद्धतीने ऊसाचा प्लॉट पिवळा झालेला आहे, कलर पिवळा झालेला आहे, हे आपण बघू शकता। ह्या पद्धतीनं कंप्लीट पानं जी आहेत ती पिवळी झालेली आहेत। महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ह्या पद्धतीने ऊसाचं पान जे आहे ते पिवळं झालेलं आहे, हे बघू शकता आपण। तर पान जे आहे ह्या पद्धतीनं पिवळं झालेलं आहे, तर ह्याला मायक्रोन्यूट्रिएंटची डेफिशियन्सी झालेली आहे, आपण बघू शकता। तर ही डेफिशियन्सी फेरस नावाच्या मायक्रोन्यूट्रिएंटची आहे। फेरस हे मायक्रोन्यूट्रिएंट ह्या प्लॉटला कमी पडलेला आहे। तर फेरस न्यूट्रिएंट डेफिशियन्सी झाल्यानंतर, कमतरता झाल्यानंतर ह्या पद्धतीने पिवळं होतं। तर सुरुवातीच्या स्टेपला ह्या पद्धतीने लाईन्स असतात, पिवळे असतात पानं। डेफिशियन्सी थोडी जास्त झाल्यानंतर ह्या पद्धतीने पानं होतात। त्यानंतर डेफिशियन्सी अति झाल्यानंतर ह्या पद्धतीने पान कंप्लीट पिवळं होतं आणि आपल्याला ह्या पद्धतीने पानाचा कलर पांढरा आणि पिवळा ह्या पद्धतीने कलर चेंज होतो। तर आपण बघू शकता। तर फेरस डेफिशियन्सी मॅनेजमेंट करणं खूप महत्त्वाचं आहे। आपण वेळेत ह्या डेफिशियन्सीला, ह्या कमतरतेला मॅनेजमेंट केलं नाही तर खूपच नुकसान होऊ शकतं आणि आपल्याला ऊस लागवडीमध्ये उत्पन्न हे खूपच कमी भेटतं। तर वेळेत आपण फेरस डेफिशियन्सी जी आहे ती मॅनेजमेंट करावी। तर फेरस डेफिशियन्सी मॅनेजमेंट करण्यासाठी, फेरस कमतरता मॅनेजमेंट करण्यासाठी आपण दोन पद्धतीने मॅनेजमेंट करणार आहोत। तर पहिल्या पद्धतीमध्ये आम्ही ह्या प्लॉटला लागवडीचा डोस देणार आहोत। तर लागवडीच्या डोसमध्ये आम्ही ह्या प्लॉटला मायक्रोन्यूट्रिएंट कॉम्बी बॅग जी असते 50 किलोची ती वापरणार आहोत। एक बॅग वापरणार आहोत 1 एकराला। आणि त्यानंतर फेरस सल्फेट 40 किलो 1 एकराला, 1 एकराला 40 किलो ह्या पद्धतीने फेरस सल्फेट वापरणार आहोत। तर हा डोस आम्ही देणार आहोत। तर हा लागवडीचा डोस झाला। त्यानंतर फवारणीमध्ये आम्ही ह्या प्लॉटला फेरस 12% EDTA हे मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी घेणार आहोत। त्याच्यासोबत सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे आपण वापरणार आहोत। तर ह्या पद्धतीने आम्ही फेरस डेफिशियन्सी मॅनेजमेंट करण्यासाठी हे करणार आहोत। हे दोन पद्धती आम्ही वापरणार आहोत। तर आपण बघू शकता खूपच ह्या पद्धतीने पिवळे झालेलं आहे पान, हे पहा। हिरवा रंग, हिरवा कलर गेलेला आहे आणि ह्या पद्धतीने पान पिवळं झालेलं आहे। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।